नमस्कार, आपण पाहतात भूमी न्यूज। गगनबावडा तालुक्यात दारू माफियांवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील निवडे गावात पानटपरीच्या आडून सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय उघडकीस आला आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अमोल अरुण माने वय 41 राहणार निवडे तालुका गगनबावडा या पानटपरी चालकाला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार न्यू महाराष्ट्र पान शॉप येथे छापा टाकण्यात आला। सुरुवातीला दुकानातून काही प्रमाणात दारू जप्त करण्यात आली, मात्र पुढील तपासात आरोपीच्या घराच्या बेसमेंटमध्ये लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील देशी विदेशी दारूचा साठा उघडकीस आला। या कारवाईत सुमारे 1,93,000 रुपयांची दारू आणि इतर साहित्य असा एकूण 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली। दरम्यान आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा ससेमिरा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत। भूमी न्यूज प्रतिनिधी एम कांबळे, कोल्हापूर।